त्याला भाजपाकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम टिपू सुलतान बाबतच्या विधानावरील वादानंतर अर्जुन सकपाळांचा पलटवार, तर महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का, सकपाळांचा सवाल। पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव, सकपाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने, भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप, काँग्रेस कार्यकर्ता जखमी। आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकामेकांवर दगडफेक, जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्त्यांसह 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचा समावेश। दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, पुणे पोलिसांची माहिती। हर्षवर्धन सकपाळांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, सकपाळांनी राजीनामा द्यावा, टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालो, तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री, विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त। विलीनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवारांची एकदा दोनदा भेट घेतली, सुनेत्रा पवारांच्या मदतीला कधीही जाऊ, काही अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाही, जयंत पाटलांची भूमिका। अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा आणखीन एक व्हिडिओ समोर, विमानानं पेट घेतल्यानंतर काही वेळानं अचानक मोठा स्फोट, विमानात इंधनाचा अतिरिक्त कॅन होते का, सवाल उपस्थित। गुजरातच्या जिग्सा शहाकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी, मी आणखीन बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, राऊतांचा नार्वेकरांना इशारा। माझा प्रकरणाशी संबंध नाही, राजकीय भांडवल करण्याची संजय राऊतांची जुनी सवय, स्वतः पत्राचा घोटाळ्यात जेलमध्ये जाऊन आल्याचं राऊत विसरलेत का, आरोपांवरती राहुल नार्वेकरांचं उत्तर। मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची उद्या अधिकृत घोषणा, तर भाजपचे गटनेते गणेश खनकर यांचं सभागृह नेतेपदही नाव जाहीर होणार, समित्यांमधील सदस्यांचीही घोषणा केली जाणार। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेवरून सस्पेन्स कायम, अध्यक्ष भाजपचाच होणार, जयकुमार गोरेंचा दावा, तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असून आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही, शंभूराज देसाईंची ठाम भूमिका। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी, पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नको असं सांगितलं, करुणा मुंडेंचा आरोप। T20 सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, 61 धावांनी भारताचा विजय, शानदार अर्धशतक करणारा ईशान किशन ठरला सामनावीर, पाकिस्तानच्या अवघा 114 धावांवर संघ गारद।